त्यासाठी केलेली भरीव तरतूद ही बरेच वर्ष वाढ केलेली नव्हती, परंतु आता त्यांच्याच हातात सगळी महानगरपालिका असल्यामुळं त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढ केलेली आहे. मग अंध अपंग कृत्रिम अवयव घेणे त्याकरता 20,000 रुपये होते, ते आता दर 3 वर्षांनी 30,000 रुपयाच्यात वाढ केली. अशा अनेक अंध अपंग स्वयंरोजगार कर्ज सहाय्य ते 15,000 होतं, ते आता 20,000 रुपये केलेलं आहे. पुढेही टप्प्याटप्प्यामध्ये वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अशा अनेक गोष्टीमध्ये PMPMLमध्ये त्यांना मोफत पास मिळावा म्हणून देखील 10 कोटी रुपयाची वार्षिक तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. दिव्यांग कल्याणकारी प्रशिक्षण त्याच्याकरता 10,000 रुपये, त्याच्यामध्ये मोफत बस पास ह्याच्याकरता 10 कोटी रुपये, विवाह कार्यस्थळ कलापथक 5 असेल तर एका वेळेस त्यांना 50,000 रुपये. मला दुसरं एक शेखर सिंग आणि आमच्या राजेंद्र भोसले तुम्हाला सांगायचं, इवन योगेश म्हसे तुम्हाला सांगायचं आहे, हे फेरीवाले जे असतात, कधी कधी फेरीवाल्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही अतिक्रमणाची कारवाई करता. फेरीवाल्यांच्यामध्ये तिथल्या जागा देत असताना एक नवीन पण एक गोष्ट डोळ्यासमोर आलेली आहे. जसं आम्ही माजी सैनिकांना करामध्ये जशी सवलत दिलेली आहे, तसं आमच्या दिव्यांगांचा मिळकत कर जो आहे त्याच्यामध्ये देखील 50% सवलत दिली गेली पाहिजे. तो प्रस्ताव तुमच्या हातात नाही, पण तुम्ही मुंबईला पाठवा. नगरविकास खात्याचे मंत्री आमचे एकनाथराव शिंदे, आणि वेळ पडली तर त्याला कॅबिनेटची मान्यता घ्यावी लागेल, परंतु आम्ही जरूर ती घेऊ, कारण ह्या घटकाला देखील ती मदत मिळाली पाहिजे. आणि अतिक्रमणाची कारवाई करत असताना, फेरीवाल्यांच्या बद्दल कठोर निर्णय घेत असताना, तिथं मात्र दिव्यांग असल्यानंतर त्याला एक विशेष बाब म्हणून त्याचं उपजीविकेचं साधन हे आपल्याला काढण्याचा कुठला अधिकार नाही. जो धडधाकट आहे तो दुसरीकडे जाईल, कुठंतरी काहीतरी तो उभं राहण्याचा प्रयत्न करील. परंतु आपल्या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेत ओपन स्पेस असते, आणखीन काही वेगवेगळ्या गोष्टी असतात. राजेंद्रजी, तुमच्या पण पुणे मनपामध्ये आणि माझ्या पिंपरी चिंचवड मनपामध्ये ह्या गोष्टीला मात्र आपण थोडंसं एक चांगल्या प्रकारचं एक माणुसकीच्या नात्याने त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि तिथं कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देऊ नका, अशा प्रकारची माझी त्यांना सूचना आहे. मी असं सांगतो.